देवाला हे नका सांगू माझ्या अडचणी खूप मोठ्या आहेत. अडचणींना सांगा माझा देव तुमच्यापेक्षा मोठा आहे. एका साबणानं आंघोळ करणारा माणूस फक्त कपडे बदलतो, तर घामानं आंघोळ करणारा माणूस इतिहास घडवतो. यश तुम्हाला तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या लायकीचे बनणार नाही. एका दिवसात नाव होत नाही, मात्र तुम्ही निश्चय केला असेल तर एक ना एक दिवस नक्की होतं हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. स्वप्न छोटी असू देत किंवा मोठी असू देत, ते पूर्ण करण्यासाठी अंगात धमक असावी लागते. जे अपार मेहनत करतात ना, त्यांचं स्वप्न कधीच अपूर्ण राहत नाही. बिकट आणि अवघड वळणाच्या मार्गातून जो चालतो ना, तोच परिस्थिती बदलू शकतो, इतिहास घडवू शकतो. ज्याने स्वतःशीच लढाई जिंकली आहे तोच कणखर आहे. नुसतं मनगटात ताकद असून उपयोग नाही, मनात सुद्धा तितकीच ताकद राहिली पाहिजे. मी हरलो ही एक वेगळी गोष्ट आहे, मात्र मी हार मानावा असं होऊ शकत नाही. ना माझे हातपाय थकले आहेत, ना उमेद कमी झाली आहे, ना उत्साह कमी आहे. काहीतरी करायची जिद्द आहे, मनात आणि मनगटात रग आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल आजही निरंतर सुरू आहे. आपल्या स्वप्नांचा चुराडा कधी होतो तर जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत आपण बघितलेलं स्वप्न हे स्वप्नच राहतं. हा थोडा वेळ लागेल, मात्र थोडा संयम ठेवा. मनाचा समतोल बिघडू देऊ नका. एक दिवस वेळच तुम्हाला म्हणेल चल आता तुझी बारी. अजून संघर्ष बाकी आहे. संघर्षाचे काही पान वाचले आहेत, अद्याप पुस्तक वाचणं बाकी आहे. आता तर या पक्षांना फक्त समुद्रावर झेप घेतली आहे, अजून आकाशाला गवसणी घालणं बाकी आहे. तुमच्या वडिलांची ओळख ही तुमच्यामुळे झाली ना, ते स्वर्गापेक्षा कितीतरी मोठं सुख असेल. जे झालं त्याचा विचार करणं सोडून द्या, ते परत कधी येणार नाही. जे मिळवलंय ते गमवायचं नाही. जे लोक वेळ अडचणी यांचा बागुलबुवा करून यावर रडत बसत नाहीत ना, त्यांनाच यश मिळतं. संपूर्ण जग ज्या लोकांना काही करण्याचं लायक समजत नाही ना, तेच लोक जग बदलतात. जितकं तुम्ही विचार करून एखादी गोष्ट मोठी करत असताना, इतकी ती गोष्ट कधीच मोठी नसते. आपल्याला कुठं जायचंय, काय मिळवायचंय तेही जिद्दी आहे आणि त्यासाठीचे रस्तेही तितकेच जिद्दीचे आहेत. मात्र आपल्याकडील जिद्द सुद्धा तितकीच जिद्दी आहे. संकटापासून दूर जाणं खूप सोपं आहे, मात्र संकटाशी दोन हात करणं याला बहादुरी म्हणतात. लक्ष बघून मला ही भीती वाटली, मात्र त्याला मी सामोरं जात गेलो. मात्र माझी जिद्द आणि धैर्य पाहून लक्षच माझ्याजवळ आलं. त्यामुळे तुम्ही जे ठरवलंय त्या कामासाठी लागा, कारण तुम्ही जर असेच बसलात तर आयुष्य कितीतरी पटीनं तुमच्या पुढे चाललंय. त्यामुळे आता थांबू नका, वाट बघू नका. जो विचार केलाय त्यासाठी कामाला लागा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.